आजचा व्लॉग गाईज खूप छान होणार आहे. आय एम सो एक्सायटेड. आणि खरं thumbnailवरनं कळलंच असेल की हा ब्लॉग सिंहगडचा आहे. आणि तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का मी रोज रोज नवीन नवीन ब्लॉग टाकते गाईज. प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि एन्जॉय करा ब्लॉग. सो गाईज आमचा ट्रेक सुरू झाला आहे. आणि ट्रेक सुरू झाल्या आम्ही खादाडायला नाही, आम्ही खाल्लं नाही आहे. चॉकलेट घेतात फक्त 2-3, जेणेकरून कुणाला चक्कर आली तर, कुणाला चक्कर आली तर. एक्सायटेड आहात का? अरे गायबाने यू खूप जास्त. आय एम ऑल्सो गाईज, आय एम ऑल्सो. इथे टॉमी किती क्यूट आहे. आणि आम्ही चाललोय. माझी फर्स्ट क्लास टाईट झाली हवा. आता काही ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे. हवा टाईट. अजून आम्ही काही ट्रेकिंगला सुद्धा नाही केलं आहे. आम्ही जस्ट चाललो आहे. गाईज माझी कविता ऐकवते मी. गाईज छान आहे. फायनली आमचा ट्रेक जस्ट चालू होणार आहे आता. सो माझी वाट लागणार आहे. तिने आताच गिव्ह अप केलंय. खूप गरम झालं कारण की अजून सुरुवातच झाली आताशी आणि आणखीन खूप आहे. आणि हे बघा बोललं की हिचा ब्लॉग हा विदाऊट हालता ब्लॉग छान झालाच पाहिजे. छान झाला पाहिजे. चल आम्ही हा ब्लॉग यासाठी बनवतोय कारण की हिचे सगळे ब्लॉग आतापर्यंत खूप घाणेरडे होते. म्हणून नवीन ब्लॉगर रेडी होतोय आकांक्षा लांगेच्या हाताखाली. 10 मिनिटं फक्त ट्रेकिंग केली आम्ही. माझे हाल पाहू शकता. अतिशय गरम होतंय मला, काय सांगू तुम्हाला. शोधतीये ती देखील हिच्यासाठी. जाऊ दे. आणि आम्हाला आणखीन खूप चढायचं आत्ताशी कमी. सो यू कॅन सी आमची हालत. फर्स्ट टाइम मला असं सांगायला आवडेल की अशा फ्रेंड्स पाहिजेत, अशा ज्या की ट्रेकला नेते. तर मित्रांनो, आमची ट्रिप आमचा ट्रेक सोडून अजून 10 मिनटं पण नाही झाले. आणि ही मुलगी फर्स्ट ब्रेक जी बोलली होती मी रायगड चढणार आहे, तिला सिंहगड चढवत नाहीये. बघा आपण इथल्या इथं दमलोय आणि जुन्या काळात लोक कशी करत असतील. बॅक साईड गाईज ती काठीने माझी साथ सोडली असो, पण आपण जाणार आहोत. काठी शोधून आणली होती आणि आता आम्ही गाणं लावणार आहोत. हा गाणं लावून महाराजांचं लावा. मला ट्रॅव्हलर ब्लॉगर व्हायचंय. ट्रॅव्हलच करता येत नाही. इथून चढणं खूप डिफिकल्ट आहे, म्हणून मी लॉंग कट निवडलाय. तुमचा व्ह्यू गाईज, इथे व्ह्यू बघा. आणि सेम असो. आणि जस्ट आता आम्ही बऱ्यापैकी म्हणजे आलो असो असं मला वाटतंय. तर पाहूया, आम्ही एक ब्रेक घेतलाय. हाल पाहताय आमचे. गाईज हे जो खूप करतोय आम्ही. मी काळी झाली गाईज. तू आधीपासून होती, त्यात काय विषय. असं येते. अरे मला वाटतं इकडूनच रस्ता आहे का असं. आवाज होतोय येईन ना खाली. सगळ्यात सोपं तू जा इकडून, आम्ही इकडून जातो. अगं प्राची इकडून लेंदी असेल जर काही तुझं. पण तुला माहितीये का मग सरा गेला पोचू एवढं तरी मला नक्की माहितीये. गाईज भांडणं करते यार. तिला रस्ता माहित नाही तर शॉर्ट्स काय. अहो गाईज हे बघा, थांबा. हा, दाखवा. इथून एक वाट फुट्टी वर जाते. ही एवढी लेंदी करून ती कुठे जाते माहित नाहीये ना आपल्याला. लास्ट टाइम पण तिने स्वतःचा निर्णय घेतला, तिकडून आणलं आणि वरती आलं रिअलाइज झालं, अरे तो रस्ता सोपा आहे की नाही. तुला आहे ना, तुला मला सरळ रस्ता सुद्धा चढता येत नाही आणि तुला मधून त्या चढण्यावर गाईज तोंडलेली पडा मावळे आम्ही चढणार चाकर शुभाच. ही लोक माझ्यामुळे फेमस झालेत. काही नाही, आणि काही नाही. मी फेमस इथून चला. फॅन्सी गर्दी बघा. सेकंडने एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे 200 होते. काहीच्या दादाला खूपच हसायला येतं. तो पण फेमस झाला बघला. कोण पाहू शकता. जस्ट तिथे ब्रेक घेतलं होतं, इथे लगेच ब्रेक घेतला यांनी. इथे
असो, दिस इज माय लुक गाईज. आम्ही तर पाईनॅपल घेतले सध्या. अनफॉर्च्युनेटली पुन्हा एकदा थांबलो आहे. गाईज माझे ते नाही होते. आता थोडंसंच राहिले, मे बी थोडंसंच राहिले. अजून काय आहे तुझ्याकडे? अजून काय आणलंय तुम्ही? रेवती तू काय आणलंयस? हेच खूप आहे. तिची आईचे काय खायला आणणार होती? चिवडा खायचा. सॉक्स काय घालणार? तुम्ही इथून दररोज खालीवर करता? तुला काय विचारायचं? विचार. तू मंद आहेस ग्रुपमध्ये. गाईज सॉरी. ते इतकं केलंय. खरंच एक काळ होता. हॅट सॉफ्ट दिसेल. बघ ना आता. पोहोचलो. सो गाईज आपण कुठे चाललोय? आपण वरती चढायला कधी सुरुवात केली? केली असेल 10 साडे 10 केली असेल ना. कल्याण दरवाजानंतर नाही का आम्ही गेलो होतो तानाजी मालू सरांच्या समाधीपाशी आणि तिथे जाऊन ते बाबा इतकी छान पद्धतीने माहिती सांगत होते ना. सो आम्ही तिथेच बसलो होतो खूप वेळ. पण तुम्ही पण तुमच्या फ्रेंडसोबत नक्की जा. आणि नाही का आमचे खूप सारे प्लॅन कॅन्सल होऊन सुद्धा आम्ही इथे आलो आहे. माझ्या फ्रेंड्ससाठी खरंच सांगते मी त्यांना खरंच खूप मला थँक्यू बोलते. कारण की त्यांनी एवढे सारे प्लॅन कॅन्सल करून सुद्धा इथं आले. आणि जर का तुम्हाला डिटेलमध्ये ब्लॉग हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल प्लीज आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग एन्जॉय करा. गाईज आम्ही जेवतो इथे. गाईज आम्ही दोघे फ्रेश आहे अजून खूप. बाकीच्या डल झाले. हेच काढ ना. ह्यांचं या इथे काढ ना. ए बाबा व्ह्यू बघ. काही फोटो पगलू. इथं मागचं मंदिर आहे थोडंसं. ओ डायरेक्ट तुझं बाकी कमी नाही. फायनली नाही का माझ्या फ्रेंडला तिचा मित्र भेटला गाईज गडावर. असं या दोघांना मी कॅप्चर केलं. ते किती क्यूट दिसतात एका फ्रेममध्ये. त्यानंतर नाही का आम्ही गड उतरायला घेतला. आम्ही 3-3:30ला गड उतरायला घेतला असेल आणि आम्ही 10ला चढायला चालू केलं होतं. आम्ही वरती 12:30च्या दरम्यान पोहोचलो आणि वरती फिरलो वगैरे, जेवण वगैरे केलं. आणि तुम्ही नक्की जा. आणि कसं जायचं जर का डिटेलमध्ये ब्लॉग हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. गाईज इनको बैठ कर उतरना है. सो गाईज आम्ही आता जस्ट बसमध्ये बसलोय. अरे इथे काय झालंय? बरं तू बसली म्हणून तुटलंय. दादा पण फेमस झालं ना की भरून देऊ. गाईज पटकन 1000 सबस्क्रायबर करून टाका आजच्याच प्लीज. तुम्ही बोला की सबस्क्राईब करा म्हणून. PMPLला आम्ही बघ केलेली नुकसान भरपाई द्यायची आहे. आमची तब्बल 108 किलोची मुलगी बसली. 108 पाऊण वाटते का तुम्हाला? असेच चांगले चांगले ब्लॉग पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि इथून पुढे नाही का मी खूप 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 चांगले चांगले ब्लॉग्स टाकणार. नवीन नवीन चॅलेंज